अनेक असे बेरोजगार तरुण आपल्या या भागामध्ये आहेत। बरेच जे नवयुवक आहेत त्यांना रोजगार उपलब्ध होत नाहीये आणि या प्रश्नामुळे त्यांना लग्नासाठी मुली देखील मिळत नाही आहेत। हा खूप गांभीर्याचा प्रश्न आहे जर जवळून बघितला तर या नवयुवकांसाठी काही करणार आहात का? जे MIDC आपल्या या भागामध्ये आहेत त्यामध्ये काही योजना आणणार आहात का किंवा काही स्वप्न आहेत का त्याच्यासाठी किंवा काही प्रयत्न करणार आहात का? निश्चितच या मागील 8-10 वर्षात मी पाहत आहे इथचा युवक हाताला काम नसल्यामुळे आणि शैक्षणिक पात्रता असताना सुद्धा नोकरी नसल्यामुळे हवालदिल झालेला आहे। अशातच त्याचं लग्नाचं वय सुद्धा निघून जात आहे। त्यामुळे आजकाल कोणीही मुलीचा वडील किंवा फॅमिली ही मुलाला नोकरी किंवा त्याच्या हाताला काम किंवा तो व्यापारी आहे की नाही हे पाहणं त्यांचं कर्तव्य असते आणि ते त्यांच्या ठिकाणी योग्य आहेत। परंतु या बाबतीत जर आपल्याला खरोखर प्रगती करायची असेल, काही निर्णय घ्यायचे असेल तर इथच्या स्थानिक आमदारांनी जी अकोटची MIDC आहे ती MIDC मुख्य रस्त्याला जोडलेली आहे। त्या रस्त्याला लागूनच आपल्याला MIDC अजून वाढवता येते। MIDC फेज 1, 2, 3, 4 करून त्याला आपण निश्चितच काही इथं विविध प्रकल्प आणता येतात। विविध कंपन्या अकोटला आपला कच्चा माल असल्यामुळे यायला तयार आहेत, पण त्यांच्याकडे आपलं तसं प्रपोजल गेलं पाहिजे। मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून, उद्योगमंत्र्यांच्या माध्यमातून आपण ते निश्चितच प्रयत्न करू शकतो की अकोटात नवीन प्रकल्प येतील। जेव्हा काही नवीन प्रकल्प, काही कंपनीज इथे येतील निश्चितच इथच्या युवकांच्या हाताला काम मिळेल आणि हा जो त्यांचा प्रश्न आहे त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे आणि लग्नाचा सुद्धा प्रश्न हा अर्थव्यवस्थेशी निगडीतच राहतो, तो सुद्धा त्यांना सोडवण्यास मदत होईल असं मला वाटते।